आपण हा आपला साबण मेट्रो सिटीजमध्ये उच्च दर्जाच्या शॉप्समध्ये, सलॉन्स, पार्लर्स, एअरपोर्टवर विकूया. आपला टार्गेट कस्टमर एलिट क्लास असला पाहिजे. ऐश्वर्या, एक मिनिट. काय आहे, सध्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप टफ आहे. त्यामुळे आपल्याला आपला कन्झ्युमर बेस वाढवायला हवा. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे जर आपण फक्त प्रीमियम कस्टमर्स टार्गेट केले तर आपला प्रॉडक्ट बेस कमी होईल, तेवढा खप होणार नाही. बरोबर आहे, मी समजावतो. सावली, काय झालं? काय अर्जंट आहे? माफ करा, पण तुम्ही तुमचा रुमाल विसरला होता. तुम्ही म्हणाला होतात ना तुमचा लकी रुमाल आहे म्हणून मी घेऊन आले. रुमाल लकी आहेस, पण माझ्यासाठी तू माझी लक्ष्याची आहे. ये बस इथे. सारंग एक मिनिट. मला असं वाटतं बिझनेस आणि फॅमिली यात फरक करता यायला हवा, जो तुला करता येतो. याबद्दल मला खात्री आहे. आई, मला सावली इथे हवी आहे आपल्यासोबत. कदाचित तिला बिझनेस जमत नसेल, पण ते कन्झ्युमर आहे, एक ग्राहक आहे, स्त्री आहे, आणि आपल्यासाठी तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू फार महत्वाचा आहे. बस चल, बस. मला हे म्हणायचं होतं की कसं आहे की मार्केटमध्ये नॅचरल साबण किंवा नॅचरल सोप खूप आहेत, पण सामान्य नागरिकाच्या आवाक्या बाहेरचे आहेत, बजेट फ्रेंडली नाही आहेत. सो मला असं एक प्रॉडक्ट बनवायचं आहे जे प्रॉडक्ट नॅचरल असेल, चांगल्या क्वालिटीचं असेल आणि बजेट फ्रेंडली असेल. बरोबर ना? सो मला असं वाटतंय की ऐश्वर्या वहिनी, तू ज्या कन्झ्युमर्सना टार्गेट केलंय ते टार्गेट आपल्याला बदलावं लागेल, नाहीतर या साबणाची किंमत वाढेल. मग चांगलंच आहे ना, आपल्याला जास्त प्रॉफिट होईल. नाही ना, पण आपण ते लॉंग स्पेनसाठी चांगलं नाही आहे. आणि खरं तर माझं हे विजनच नाही आहे. माझं विजन, मी परत एकदा सांगतो की मला हे म्हणायचं आहे की आपल्या देशातली प्रत्येक सामान्य मुलगी, तिला हा साबण आपलासा वाटेल आणि तिला परवडणारा असेल. ग्रेट. याबद्दल मी माहिती वाचलीच होती. माझ्याकडे काही आयडियाज आहेत. त्यामधली महत्त्वाची लाईन म्हणजे भारतीयांची सौंदर्याची व्याख्या अजूनही त्यांच्या रंगावर आधारित आहे. म्हणजे बघा ना, अमुक रंग म्हणजे चांगला, तमुक रंग म्हणजे वाईट. अजूनही ग्रामीण भागामध्ये लग्नासाठी मुली बघताना त्यांच्या सौंदर्याला नंबर दिले जातात. उदाहरणार्थ, मुलगी 1 नंबर पाहिजे, मुलगी 2 नंबर आहे, असं. पण ही मानसिकता आपल्याला बदलायला हवी. मी तर म्हणतो आपण आपल्या साबणाला तुमचं व्यक्तिमत्व फुलवेल असं कॅम्पेनिंग करूया. म्हणून मला वाटतं चेहरा उजळेल, आयुष्य बहरेल अशा अर्थाने काही टॅगलाईन केली तर प्रमोशन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. नाईस, ब्रिलियंट. मकरंजी, वी ऑल लाईक द थॉट. येस मॉम, सौंदर्यावर फोकस असला पाहिजे. सो मकरंजी, या पद्धतीने आपण मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट आता लॉन्च करूया. मी एक सुचवू का? तू सावली, प्लीज बोल. मी त्यासाठीच तुला इथं थांबवलं होतं. बोल. नाही, म्हणजे रंग उजळवणारा साबण अशी जाहिरात सगळेच करतात. आपण काहीतरी वेगळं नाही करू शकत का? सावली मॅडम, तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्ही आत्ता आलात. ह्या कंपनीच्या सक्सेसमध्ये माझा मोठा हात आहे. ही कंपनी ज्या माणसांनी मोठी केली आहे ना, त्यापैकीच मी एक आहे. मकरंजी, एकदा तिचं ऐकून घ्या ना प्लीज. सारंग, तुझ्या कामाबद्दल अजिबात शंका नाही आहे. आपण इथे सौंदर्याचा बिझनेस करतोय आणि सौंदर्याबद्दल तुझी चॉईस बघून कळतच आहे की तुझी सौंदर्य दृष्टी कशी आहे ती.
सावली, सारंग बस. इट्स ओके, बस. मकरंजी, तुम्ही आता जे बोललात ना ते मला आवडलेलं नाहीये. मस्करीला लिमिट असते. तुम्ही सिनियर आहात. मीटिंगमध्ये पर्सनल गोष्टींवरून तुम्ही टोमणे नाही मारू शकत. सॉरी सारंग, तुला जर वाईट वाटत असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी ह्या कंपनीचा बिझनेस पार्टनर आहे आणि जे मला योग्य वाटलं ते मी करतोय. सारंग, सारंग ऐक जरा. या कंपनीचा इन्व्हेस्टर या नात्याने जे योग्य वाटलं तेवढंच बोललो, तर तेवढं काय चिडायचं. सावली, आय एम रिअली सॉरी. सारंग सर, तुमची काहीच चूक नाही आहे. तुम्ही नका माफी मागू. मला सवय आहे, लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत आले. काय करू मी सावली, या सगळ्यांना नाही समजवू शकत मी. फक्त त्यांच्या बाजूने माफी मागू शकतो. खरंच सॉरी अगं. नका माफी मागू. बरं जाऊ दे सोड. मला सांग, तुझी कल्पना काय होती? तुम्हाला खरंच माझ्या कल्पना महत्त्वाच्या वाटतात? ऑफकोर्स, म्हणून विचारतो मी तुला. सांग ना मला. हां, तुम्हाला सांगू सारंग सर, मी आत्तापर्यंत जेवढ्या जाहिराती बघितल्या आहेत ना, त्यात सगळे माणसाच्या रंगावर जोर देतात. म्हणजे मला हेच कळत नाही की आपल्या समाजात सौंदर्याच्या व्याख्या फक्त रंगावर का ठरतात. इतर गोष्टी सुद्धा आहेत ना ज्याने माणसाचं सौंदर्य खुलतं. म्हणजे माणसाच्या मनाचं सौंदर्य, त्याच्या चेहऱ्यावर दिसत असलेल्या आत्मविश्वासाचं सौंदर्य, त्याच्या कर्तृत्वाचं सौंदर्य. याबद्दल आपण कधीच बोलत नाही. आणि माणसाचा रंग, रूप हे सगळं निसर्गाने बनवलंय. ह्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टी आहेत. जर निसर्गाला माणसाचं सौंदर्य एकाच मापात तोलायचं असतं तर त्यांनी सगळी माणसं त्या त्या मापाने बनवली असती. तुला माहिती आहे तू किती सुंदर बोलतेस. हेच, तुम्हाला माझं बोलणं सुंदर वाटलं की नाही? मग ह्या विचारांची माणसं पण सुंदरच झाली. करेक्ट. मग तुमच्या मनाचं आणि तुमच्या विचारांचं सौंदर्य खुलवणारा साबण हा मध्यवर्तीय विचार ठेवून आपण जाहिरात करू शकतो का? ऑफकोर्स करू शकतो. ही आयडिया सगळ्यांना आवडेल. सावली, तुझी आयडिया बेस्ट आहे खरंच. मी आज जाऊन सगळ्यांना सांगतो. चालेल सर, मी निघते. ठीक आहे, सांभाळून जा. थँक्यू. येते मी. सो मकरंजी, तुमची कल्पना आम्हाला सगळ्यांना आवडली आहे. लेट्स गो हेड विथ दिस. नाही ठीक आहे, पण मला वाटतं की मार्केटिंगची जबाबदारी सारंग बघतो, तर त्यालाही येऊ द्या, त्याचंही मत घेऊयात ना आपण. आलाच तो. ओके सारंग, आमचं असं ठरलंय की रंग उजळवणारा साबण या नोटवर आपण पुढे जातोय, राईट? आता ज्या मुलीचा तुम्ही अपमान केलात ना, त्या मुलीने याच्यापेक्षा मला बेस्ट आयडिया दिली आहे. म्हणजे सारंग, माझा 25 वर्षाचा अनुभव गुंडाळून फक्त तुझ्या बायकोच्या इच्छेसाठी मी माझं कॅम्पेन बदलू? एक मिनिट मकरंजी, हे बघा, आम्हाला कोणालाही तुमच्या ॲबिलिटीबद्दल शंका नाही आहे आणि तुमचं ह्या कंपनीबद्दल कॉन्ट्रीब्युशन कोणीच अमान्य करणार नाही. पण मला वाटतं आपण सारंगचं म्हणणं तर ऐकूया. बाबा, मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातल्या सौंदर्यासाठी ह्या लाईनवर आपण कॅम्पेनिंग करूयात. आजवर ह्या लाईनवर कोणीही अशी कॅम्पेनिंग केलेली नाहीये. हे मार्केटला नको आहे आणि हे जर केलं तर 6 महिन्यात आपण डेफिनेटली फेल होऊ. सॉरी, पण एक फायनान्सर म्हणून मला हे नुकसानीचं वाटतंय. मकरंजी, इगोवर घेऊ नका, शांतपणे जरा विचार करा. सारंग, गेली 25 वर्ष ते आपल्याबरोबर काम करतायत आणि आपला रूपम कॉस्मेटिक्स हा ब्रँड त्यांनी टिकवलाय.
आपल्याला जेव्हा कधी फायनान्स लागलाय त्यांनी मार्केटमधून तो उभा सुद्धा केलाय. यू हॅव टू कन्सिडर ऑल दीज थिंग्स. आणि मला माहिती आहे मकरंजी आपल्या कंपनीसाठी किती महत्वाचे आहेत, पण ही लाईन सुद्धा तेवढीच महत्वाची आहे कंपनीसाठी, आणि मी ही लाईन नाही बदलणार. सारंग, समाज घटक्यात बदलत नाही. मग आपण बदलण्याचा प्रयत्न करूयात. सारंग, आय एम सॉरी टू से, पण तू जसा तुझ्या पर्सनल लाईफमध्ये वागतोस ना, इथे सुद्धा तसाच वागायला लागलायस. अँड आय एम नॉट लाइकिंग दॅट. मला हे असेच जुनाट आणि बुरसटलेले विचार खोडून काढायचे आहेत. सॉरी मॅडम, तुम्ही जर सारंगच्या थॉटवरती पुढे जाणार असाल तर मी या कॅम्पेनला फायनान्स करणार नाही. नाही मकरंजी, यू कांट डू दॅट. नाईलाजाने मला ह्यातून हात काढून घ्यावा लागेल. वाय नॉट? मी जे ठरवीन तेच होईल सर. आई, मला एक संधी दे, मी तुला सिद्ध करून दाखवेन की सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर या पलीकडे सुद्धा सुंदरतेच्या कल्पना असतात. अच्छा, म्हणजे माझ्या अनुभवांना तू चॅलेंज करतोयस? मी तुझा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करतो. बर. ऑल द बेस्ट. सारंग, व्हॉट इज दिस? ऑलरेडी मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि त्यातून तू हे कॅम्पेन वगैरे जे सांगतोयस ना, त्यामुळे आपली कंपनी मागे पडेल. कळतंय का तुला मी काय म्हणते? सारंग, मॉम, आय मस्ट से, ही मूर्ख मुलगी दिसली की सारंगचा सूरज बदलतो. अगं मम्मा, तू इथे काय करतेयस? चल ना घरी, आत ये. मी तारा, मी आणि तुझ्या घरात मूर्ख लोकांचं ना तोंडही पाहिजे इच्छा नाहीये माझी. बरं, मग सांग काय झालंय? उद्या तुझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग ठेवलंय, तेव्हा मला तू आणि सावली तिथं वेळेत हजर पाहिजे. सावलीला कसं आणायचं, कसं मॅनेज करायचं ते तुझं तू बघ. मला वेळेवर तुम्ही तिथं हवे, मी ॲड्रेस पाठवते, एवढंच सांगायचं होतं. येते. आय एम सॉरी मम्मा, पण मी नाही येणार. मी माझा सगळा भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरवलं आता. म्हणजे आतापर्यंत जे झालं ते झालं. यापुढे मी गाणं गाणार नाही. काय गाणं गाणार नाहीयेस तू? नको गाऊस. 50 लाख रुपये तयार आहेत ना तुझ्याकडे? असतीलच म्हणून एवढ्या कॉन्फिडेंटली गाणं गाणार नाही म्हणतेस. बाद झालं मम्मा, बाद झालं आता. अगं अजून किती जगू मी प्रेशर खाली? सतत गाण्याआधी टेन्शन. ती सावली वेळेत येईल का? आपल्याला कोणीतरी बघेल का? कोणीतरी पकडेल का? आणि कधी त्या जगन्नाथचा धोका किंवा काहीतरी अजून. इतके वर्ष मी कुठल्या प्रेशर खाली जगते याचा कधी विचार केलास का ग तू? तर तुझ्या डोक्यात कचरा भरलाय का? अगं काय बोलतेस? इतकी वर्ष त्या सावलीच्या कुटुंबाला मी पोचतीये, फुकट पोचतीये. का केलं मी इन्व्हेस्ट त्या सावलीवर इतकं? तुझा प्रत्येक कार्यक्रम होण्याआधी किती मोठी रिस्क उचलली आहे मी याची कल्पना आहे तुला? ते सोड. स्वतः इतकी मोठी गायिका असतानाही ऐन बहारात आलेलं करिअर मी तुझ्यासाठी सॅक्रिफाय केलंय. का? कारण तू मोठी गायिका म्हणून नावारूपाला यावी ना. तारा, तुला कळत कसं नाहीये? तारा, मी माझी स्वप्न अर्ध्या वाटेत सोडून दिली. तुला मोठं होताना बघताना मी माझी स्वप्न जगतीये. तुला कळतंय का? तुझ्या या स्वप्नांचा भार मी का वाहू? हा, मी का उचलू? आणि अजून किती जगू ग या प्रेशर खाली? तुझी स्वप्न, तुझं जग, तुझं आयुष्य, तुझी प्रतिष्ठा. माझं काय? तुझ्या स्वप्नांना पूर्ण करता करता माझं असं काहीच नाही राहिलं मम्मा.
नाहीतर मला असं फील व्हायला लागलंय की मी तुझ्या आणि त्या सावलीची गुलाम आहे. यु नो व्हॉट, इथे आल्यावर ना मला माझं आयुष्य जगायला मिळतंय. मला त्या सावलीवर अधिकार गाजवायला मिळतोय. आणि हा माझा पुनर्जन्म आहे असंच समज. आणि हा पुनर्जन्म मी माझ्या मनासारखा जगणार आहे. सारंग थांब. काय आई? तू ऑफिसमध्ये जे वागलास ना ते मला अजिबात आवडलं नाही. काय चुकीचं वागलो मी? सारंग, तू मकरंजींशी जसा बोललास ते करेक्ट होतं. तुला पटलं ते? गेली 25 वर्ष ते आपले पार्टनर आहेत, आपल्याला आयडियाज देत आहेत. त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या कंपनीच्या ग्रोथमध्ये. जस्ट बिकॉज तुझी बायको बोलली म्हणून तू अडून बसलास. व्हॉट इज दिस? काहीतरी बोलली नाही, तिची आयडिया बेस्ट आहे. इतकी वर्ष बिझनेस ती रन करत नाहीये सक्सेसफुली, आपण करतोय. आणि बाजारात फक्त सौंदर्यच विकलं जातं सारंग. मान्य आहे मला, सौंदर्य विकलं जातं, पण आपली सौंदर्याची व्याख्या काय आहे? सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर. एवढे शब्द पुरेसे? आई, मला असं वाटतं ना की सौंदर्य ना बघणाऱ्याच्या नजरेत असतं. म्हणजे तुझ्या सौंदर्याच्या संकल्पनेत बसणाऱ्या एका व्यक्तीचं मन किंवा हृदय जर कुरूप असेल तर त्या सौंदर्याचा काय फायदा आहे? मला तुझी सौंदर्याची संकल्पना पटत नाही आहे, चुकीची आहे ती. आता अचानक पटत नाही कसं काय? नाही, इतकी वर्ष माझी संकल्पना ती तुझी संकल्पना असायची. आता काय झालं? बदलली संकल्पना. बदलली? कुणामुळे? सावलीमुळे. सावलीच्या प्रेमात पडल्यानंतर बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली मला. तिने मला तिच्या सौंदर्याने नाही तर तिच्या गुणांनी मला जिंकलंय. मला असं वाटतं की अंतर्मनाचं सौंदर्य फार महत्वाचं आहे. तू जे बोलतोयस ते तुला पटतंय ना? ठीक आहे, हरकत नाही. आपण एक काम करूया, तू जे काही बोलतोयस ते जर का खरं असेल तर ब्युटी सोप हे नवीन प्रॉडक्ट, त्याची कॅम्पेन तू रन करायचीस. तू जर का सक्सेसफुल झालास तर रूपम कॉस्मेटिक्सचा CEO म्हणून तू राहशील, नाहीतर नाही. तू जर का अनसक्सेसफुल झालास तर आपल्याच कंपनीमध्ये एक सर्वसाधारण कर्मचारी बनून राहशील. मान्य? चॅलेंज तुला? मान्य आहे मला. ठीक आहे. जर मी स्वतःला सिद्ध नाही करू शकलो तर आज मी ज्या पदावर आहे, जे अधिकार माझ्याकडे आहेत ते मी सगळे सोडून देईन. पण खरं सांगू आई, ती वेळ नाही येणार. मला यश मिळेल, खात्री आहे मला.